नमस्कार मित्रांनो. काल आपण श्रीलंकेतील एका अतिशय महत्वाच्या ऐतिहासिक स्थळावर चर्चा केली होती आणि त्याचं नाव सिगिरिया आहे. सिगिरिया हा शब्द सिंहगिरी या शब्दापासून बनलेला आहे आणि त्याला रावणाची लंका म्हणून लोक मानतात. तशा प्रकारचे व्हिडिओ युट्यूबवर आपण पाहिले असतील आणि त्यातला फोलपणा उघडकीस आणणं हाही माझा हेतू होताच त्यामागे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यामुळे मला वेगळा आनंद झाला की आपल्याला ते पाहता आलं. तसंच या दरम्यान आमचा जो अभ्यास दौरा होता सिंधुजन अकॅडमीच्या वतीने आयोजित, त्या दरम्यान मला कॅन्डी नावाचं एक ठिकाण पाहायची संधी मिळाली. त्या ठिकाणी बुद्धाच्या दाताच्या वर आधारित दातावर उभारलेला स्तूप आहे. स्तूप छोटासाच आहे आणि त्याला सोन्याचं पूर्ण आवरण आहे. प्रत्यक्ष काही आपल्याला तो दात पाहता येत नाही. तो सुळा आहे. दात म्हणजे सुळा आहे. चार सुळे असतात आपल्याला साधारणतः. जसे कुत्र्याला असतात चार सुळे किंवा वाघाला असतात, तसे माणसाले असतात. कारण पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात मांसाहार करीत होतो, त्यामुळे मग ते सुळे वाढले. नंतर मग शाकाहारामुळे त्या सुळ्याचा वापर कमी झाला, पण ते सुळे जास्त काळ टिकतात, जास्त लांब असतात इतर दातांपेक्षा. म्हणून त्याला काही लोकांनी कुत्र्याचे दात म्हटलेलं आहे. वास्तविक बुद्धाच्या या दाताची चर्चा करताना तो उल्लेख करायला नको, पण इंटरनेटवर तशी माहिती आहे किंवा त्याला शिकारीचे दात असंही काही लोकांनी म्हटलेलं आहे. जे ज्यांची भावना नसते बुद्धाच्या बद्दलची काही, ते असे लिहू शकतात तांत्रिक. पण त्याची जी माहिती आपल्याला आढळते ते महापरिनिब्बाण सुत्त नावाच्या बौद्ध ग्रंथात आढळते. हा ग्रंथ थेरवादाचा आहे आणि थेरवाद म्हणजे बुद्धाचा मूळ विचार, त्याला हियान या शब्दाने संबोधलं गेलाय. काही ठिकाणी हीन यान हाही शब्द आपल्याला वाचायला मिळतो. हीनचा अर्थ वाईट असा आपण घेतो, पण हियान हा उच्चार जो आहे तो बुद्धिवंत लोकांचा मार्ग या अर्थाचा आहे आणि तो पाली भाषेतला आहे, म्हणून तोच आपण या ठिकाणी घेऊया. तो बुद्धाचा मूळ विचार सांगणारा एक संप्रदाय होता आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये सम्राट कनिष्क याच्या राजवटीत अश्वघोष जो त्याचा प्रधान होता, महापंडित होता, तो त्याचं नाटक आहे सौंदर्यनंदन, पहिलं नाटक जे आहे भारतातलं ते अश्वघोषाचं आहे. आणि विशेषतः आपल्या देशातला जो मुख्य संघर्ष आहे, अभिजात बहुजात असा संघर्ष, क्लासिकल मासिकल संघर्ष, ज्याला काँग्रेस शरद पाटलांनी ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्ष म्हटलाय. ब्राह्मणी अब्राह्मणी हे जातीय शब्द नाहीयेत, पण हे तत्वज्ञानाच्या प्रवाहाचे वाचक ते सूचक असे शब्द आहेत असं शरद पाटलांचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे. अश्वघोष हा ब्राह्मण होता, पण त्यांनी ब्राह्मणांच्या कपटकारस्थानाची माहिती देणारा ग्रंथ लिहिला. म्हणजे ब्राह्मण सुद्धा ब्राह्मणवादावर भाष्य करू शकतात किंवा तटस्थपणे त्याचा विरोध करू शकतात. त्याचं मोठं उदाहरण आहे अश्वघोष. हा 2000 वर्षापूर्वी होऊन गेला. तर त्यांनी जी धम्मसंगीती भरवली होती कनिष्काच्या आदेशानुसार, त्या धम्मसंगीतीमध्ये महायान आणि हीनयान, प्रामुख्याने हीनयान विरुद्ध महायान असे दोन तट पडले. आणि मग महायान पंथाचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने कनिष्काने त्याला खूप मदत केली आणि त्या महायान संप्रदायात सुद्धा निर्वाण सूत्र नावाचं सूत्र आहे, त्याच्यामध्येही भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची माहिती आहे. आता आपण ज्या महाबरी निब्बाण सुत्ताचा विचार करतो तो दीघ निकाय, ह्या एका सुत्त पिटकातलं दीघ निकाय ह्या ग्रंथाची मालिका आहे, त्यातलं एक सूत्र आहे. तर त्याच्यामध्ये बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची माहिती दिली आहे की ती आता महायान पंथाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये अद्भुत अलौकिक अशा गोष्टींचाही समावेश आहे. प्रामुख्याने आपण पौराणिक वाङ्मयामध्ये ज्या अद्भुत गोष्टी वाचतो किंवा ऐकतो किंवा पाहतो टीव्हीवर, आता त्याचाच प्रभाव आहे. आणि आज भारतात जो प्रभावी असा जो बौद्ध धर्म आहे तो महायान पंथाच्याच प्रभावाखालचा आहे. बुद्धाच्या मूळ विचारात चमत्काराला काही थारा नव्हता. बुद्धांनी प्रतित्य समुत्पाद हा जो सिद्धांत मांडला, म्हणजे कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही, कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक घटनेमागे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते. कारणाशिवाय काही निर्माण होत नाही, कार्य घडत नाही. अशा प्रकारचा कार्यकारण भावाचा सिद्धांत जो आहे, पुढल्या काळात न्यूटन वगैरे या संशोधकांनी मांडला, कॉज अँड इफेक्ट नावाने तो प्रसिद्ध आहे. तर प्रतित्य समुत्पाद हा जो विचार आहे त्यामध्ये चमत्काराला काही थारा नाही, आत्म्याचं अस्तित्व त्यात मान्य झालेलं नाही आहे.
परमात्मा असण्याचं कारण नाही, पुनर्जन्माच्या कल्पनेलाही नाकारलं आहे, परलोकाच्या कल्पनेला नाकारलं आहे. अशा बुद्धाच्या मूळ विचाराचा जो प्रसार करणारा जो संप्रदाय आहे, अजूनही आहे तो, त्याला थेरवाद म्हणतात. स्थविर हा शब्द जो संस्कृतमध्ये आहे, तसाच शब्द प्राकृतमध्ये, पाली प्राकृतमध्ये थेर शब्द आहे. आपल्याकडे थेर शब्दाचा अर्थ विकृत करण्यात आलाय. काही लोक जे वाईट वागतात त्याला थेर चालू आहे, किंवा एखाद्या म्हाताऱ्याला शिविरायची त्याला थेरडा म्हणतात. तर हे बुद्धाच्या विचाराच्या विरोधात जे शब्द मराठी भाषेमध्ये स्थिरावले तसे बरेच शब्द आहेत. त्यातला थेर हा एक शब्द आहे. किंवा बुद्ध शब्दाच्या विरोधात बुद्ध आणि बुद्धू हे दोन शब्द जे आलेले आहेत उर्दू आणि हिंदीमध्ये, ते सुद्धा बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या विरोधात प्रचार करण्याचा एक भाग म्हणून प्रचारात आले. असे खूप शब्द आहेत. तो स्वतंत्र विषय आहे. बुद्धाच्या संबंधी जे शब्द आहेत त्याचं विकृतीकरण कसं गेलं गेलं हा आणखी स्वतंत्र विषय आहे. तर या ठिकाणी थेरवादाचा उल्लेख मी यासाठी केला की महापरिनिब्बाण सूत्र हे थेरवादाचं सूत्र आहे. थेरवाद या संप्रदायामधल्या ग्रंथातलं सूत्र आहे. त्याच्यामध्ये बुद्धाला 40 दात होते असा उल्लेख आहे. आणि त्यातले जे 4 दात आहे, ते 4 दातावर जगातल्या काही भागामध्ये 4 ठिकाणी स्तूप निर्माण केले आहे, किंवा मंदिर हा शब्द वापरला जातो. काही लोकांचा आग्रह असतो की मंदिर शब्द वापरू नका, विहार शब्द वापरा किंवा स्तूप शब्द वापरा. पण खरं म्हटलं म्हणजे विहाराचं स्थापत्य वेगळं आहे, स्तूपाचं स्थापत्य वेगळं आहे, चैत्याचं स्थापत्य वेगळं आहे आणि मंदिराचं स्थापत्य वेगळं आहे. आता ज्या ठिकाणी चैत्य नाही, विहार नाही आणि स्तूप सुद्धा नाही, तर त्याला मंदिर म्हणण्याशिवाय पर्याय नाही. अनायसे कॅन्डी हे जे ठिकाण आहे, म्हणजे खूप काळ श्रीलंकेची राजधानी राहिलेलं एक ठिकाण, राजधानीचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी जे मंदिर आहे त्याला दंत धातू मंदिर असं म्हणतात. धातू हा शब्द अवशेषासाठी वापरण्यात येतो. आणखी एक शब्द धातुगर्भ हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल. धातुगर्भ हा शब्द जो आहे, ज्या स्तूपामध्ये बुद्धाचे किंवा इतर भिक्खूंचे अवशेष आहेत, त्यात रक्षा म्हणजे अग्नी दिल्यानंतर उरलेली रक्षा, राख असेल किंवा हाडं असतील किंवा केसाचा काही भाग असेल, शरीरावरचे केस, डोक्यावरचे केस, किंवा दात, तर ह्या ज्या टिकणाऱ्या, जास्त काळ टिकणाऱ्या वस्तूवर आधारित जे काही स्मारक निर्माण केले गेले त्याला धातुगर्भ हा शब्द वापरतात. आणि धातुगर्भ शब्दापासून दागोबा हा शब्द तयार झाला. हा पाली भाषेत अतिशय प्रचलित शब्द आहे. धातुगर्भ हाही पाली शब्द आहे, संस्कृतमध्ये तो वापरण्यात येतो. तर अशा काही विशिष्ट अवशेष वर आधारित जे काही स्तूप आहेत त्यांच्याकरता धातुगर्भ आणि दागोबा हा लोकमानसामध्ये प्रचलित असलेला शब्द आहे. आपल्याकडे तो वापरतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा प्रामुख्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या आहेत आणि काही स्तूप सुद्धा आहेत. मुंबईला सोपारा तिथे आहे. तर किंवा नाशिक जिल्ह्यात तर आपण तरी रश्मी लेण्याचा उल्लेख काल केला होता. तर अशा तऱ्हेने ज्या ठिकाणी स्वतंत्रपणे बौद्ध स्तूप आहे त्याला दागोबा म्हणण्याची जी प्रथा सुरू झाली, त्यामागचं कारण हे आहे की त्याच्या खाली काहीतरी अवशेष आहेत. बऱ्याच ठिकाणी काहीच अवशेष नसतात, अखंड खडक असतो, तर त्याला काही आपण दागोबा म्हणत नाही. पण ज्या ठिकाणी अवशेष असतात भिक्खूचे किंवा बुद्धाचे त्याला दागोबा म्हणण्याची पद्धत आहे. तर हे जे आहे मंदिर, ज्याला धातुगर्भ मंदिर, दंतधातू मंदिर म्हणतात, त्या बुद्धा टूथ रिलिक्स टेम्पल असं इंग्लिशमध्ये नाव त्याला आहे. म्हणजे आपण इंटरनेटवर सर्च केलं तर टूथ रेलिक हा शब्द जर टाईप केला तर पटकन ते कॅन्डीच्या मंदिराचा उल्लेख येतो. आता हे जे टूथ रेलिक आहे, तर हे मूळ ओरिसाच्या ताम्रपर्णी नावाच्या राजाकडून ते आलं अशी एक कथा आहे. अनेक प्रकारच्या कथा आहेत. आणि मग जेव्हा श्रीलंकेचं राज्य त्याच्या ताब्यात आलं की तिथे त्यांनी सत्ता स्थापन केली, तेव्हा ओरिसातून तो दात कॅन्डी आपल्या श्रीलंकेत आणला किंवा सिंहल द्वीपात आणला. सिंहल द्वीप शब्दच बरोबर आहे, श्रीलंका हा अलीकडला शब्द आहे. तर तिथे आणला. मग त्या ठिकाणी त्याला सुरक्षित करण्याकरता तंबुला नावाची एक लेणी आहे. त्या लेणीबद्दल स्वतंत्रपणे माहिती पाहू आपण एका भागामध्ये. तर खूप सुंदर लेणी आहे. मला खूप आनंद झाला त्या लेणीला पण. चित्र त्या ठिकाणी होती आणि विशेषतः लाकडापासून बनवलेल्या मूर्ती होत्या बुद्धाच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या, आणि काही उपासकांच्याही मूर्ती होत्या, राजांच्या होत्या. सुंदरच आहे, तो सगळा परिसरच सुंदर आहे, उंचावर आहे. तर त्या ठिकाणी हा दंतधातू काही काळ ठेवला होता अशा प्रकारची माहिती मिळते. आणि ज्याच्या हाती तो दंतधातू ज्याच्या ताब्यात असतो त्याच्या हाती सत्ता असते असा एक समज असल्यामुळे जगातल्या अनेक बौद्ध देशांमध्ये हा धातू मिळवण्याकरता स्पर्धा झालेली आहे. त्याच्या कथा आहेत. सगळ्याच कथा खऱ्या खोट्या असतील असं नाही. चीनने मागितलं किंवा मग
आणखी ब्रह्मदेश आहे किंवा इतरही बौद्ध देश आहेत, सिंगापूर सुद्धा. तर चीनचा प्रभाव खूप आधीपासून होताच जगावर, आत्ता तर आहेच. तर चीनच्या राजाने जेव्हा तो दात मागितला बुद्धाचा, तेव्हा तिथल्या सिंहली राजाने त्याची प्रतिकृती बनवली, लाकडाची म्हणा की आणखी हाडाची, ती पाठवली. आणि अशी 32 ठिकाणं दाखवण्यात येतात साधारणतः जगाच्या पाठीवर, ज्या ठिकाणी बुद्धाचा दात आहे. म्हणजे ही एक समजूत आहे, गैरसमजूत आहे. कारण एका व्यक्तीचे सगळे दात सगळ्या ठिकाणी असणे शक्य नाही, पण म्युझियम मध्ये असल्याचं सांगतात. तर श्रीलंकेमध्ये सुद्धा पोलोनुरुवा नावाचं एक ठिकाण आहे, त्याही ठिकाणी ते अवशेष शिल्लक आहे, फक्त तिथे सुद्धा दात होता असं म्हणतात. की श्रीलंकेत किंवा सिवल द्वीपामध्ये दोन ठिकाणी दाताचे अवशेष आहे किंवा त्या ठिकाणी तो निर्माण केले आहे असं म्हणतात. पण आता मात्र एकच ठिकाण असं आहे ज्याला कॅन्डी नावाने ओळखलं जातं. त्याचं धार्मिक नाव आणखी सिंहली नाव वेगळं आहे. सिंहली नाव आपण पाहूया. तर त्याचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. अ, सिंहली उच्चार आहे तो अर्थात, तर थोडंसं वेगळं आहे. त्या ठिकाणाला त्यांनी दाला दाला मागवा असा काहीतरी वेगळा उच्चार, आता मला नेमकं ते सापडत नाही. पण अशा तऱ्हेने बुद्धाच्या दातासंबंधी जी माहिती आपल्याला मिळते इंटरनेटवर, पुस्तकं सुद्धा आता मी अनायसे काही पुस्तकं खरेदी केली, त्यात सुद्धा ही माहिती अधिकपणे आलेली आहे. तर महापरिनिब्बाण सूत्रात जी माहिती आली आहे त्यात डाव्या दाताचा जो अवशेष आहे, डाव्या दाताचा म्हणजे वरचा डावा दात, त्याचा जो सुळा आहे तो गांधार म्हणजे कंदाहार, जे आता पाकिस्तानामध्ये आहे, आणि काही ईशान्य अफगाणिस्तानमध्ये काही भाग त्याचा आहे, उत्तर पश्चिम पाकिस्तान आणि ईशान्य अफगाणिस्तान. तर त्या ठिकाणी तो दात ठेवला गेला, तिथे उभारला गेला असा उल्लेख महापरिनिब्बाण सूत्रामध्ये येतो. पण ते ठिकाण काही अजून काही निश्चितपणे असं काही तपासलं गेलं नाही की सापडलं नाही. त्यामध्ये डाव्या दाताचा अवशेष, डावीकडचा खालचा भाग जो आहे तो कलिंग म्हणजे ओरिसा, पूर्व भारतातलं एक राज्य होतं. आज ओरिसाचा एका भागाला अजूनही कलिंग म्हणतात. सम्राट अशोकाचं राज्य कलिंगा त्या ठिकाणी होतं. तर तिथे एक अवशेष होता, आणि ते आता तिथलाच ओरिसाचा जो दात आहे तो कॅन्डीला आलाय, ज्याला टूथ रेडिंग टेम्पल असं म्हणतात. आणखी उजव्या दाताचे अवशेष जे आहे, वरचा उजवा दात, तो तावतिसाच्या स्वर्गातील सिलुमिनी स्तूप. आता हे थोडस अलौकिक असं वर्णन आहे. देव सकर, सकर म्हणजे शक्र म्हणजे इंद्र, इंद्राणी ते नेलं असं तिथे म्हटलेलं आहे त्या महापरिनिब्बाण सूत्रामध्ये. आता कुठे आहे नेमकं सांगता येत नाही. तावतिसा हे नाव आहे, सिलुमिनी स्तूप त्याचं नाव आहे, आणि स्वर्गात आहे म्हटलं, त्यामुळे आता आणखी गोंधळच गोंधळ आहे. तर आणखी एक दात जो आहे तो नागा विश्वातील नागा राजा जयसेन यांनी तो नेला होता. आणि त्याचं राज्य आता पोलो नरुवा, ज्याचा उल्लेख मी आधी केला, सोमबाथिया राजमहाविहार, इथे तो दात होता. आणि त्याचे अवशेष सापडतात, पण तो दात आहे की नाही याबद्दल कुणाला काही खात्री नाही. तर जास्त जे महत्वाचं जे अवशेष आहे ते हे आपल्या कॅन्डीच्या बद्दलचे आहेत. तर आम्हाला हे पाहायची इच्छा होती. 500 इसवी सन पूर्व 583 मध्ये बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं असं सांगितलं जातं. आता या ठिकाणी माहिती इसवी सन पूर्व 543 हा काळ दिलेला आहे. तर त्यामध्ये चंदनाच्या चितेवर संस्कार करण्यात आले असा उल्लेख आहे. आणि त्या अंत्यसंस्काराच्या चितेतून डाव्या कुत्र्याचा हा डाग, कुत्रा शब्द वापरला आहे, तर त्याचा शिष्य खेमाने ते राजा ब्रह्मदत्त याला पूजेसाठी तो दात दिला. ब्रह्मदत्तच्या देशातील राजेशाही पद्धतीत ताब्यात आलं, आणि दंतापूर नावाचं शहर आहे तिथे ठेवण्यात आलं. आणि असं म्हणतात की जे अवशेष आहे ज्याच्या ताब्यात तो राजा होतो, तर त्याला दैवी अधिकार सुद्धा प्राप्त होतो. आता कलिंग प्रजासत्ताकातील गुहगिव शिव आणि पांडू नावाच्या राजा यांच्यात 800 वर्षानंतर या अवशेषासाठी, हा अवशेष मिळवण्याकरता झालेल्या युद्धाची कथा दस्त वंश नावाचा ग्रंथ सांगतो. पोलोनारुवा कालखंडात दाताचे अवशेष होते अशा प्रकारची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते. आता या ठिकाणी एक आख्यायिका आहे, तिचा उल्लेख आपण या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तिथे श्रीलंकेमध्ये अभयगिरी नावाचं एक विहार आहे, बौद्ध स्तूप आहे. अभयगिरी हे विहार किंवा हे बौद्ध स्तूप प्रामुख्याने जैन धर्माच्या ताब्यात होतं, जैन धर्माचं होतं. आणि जेव्हा या बेटावर हे दात आणलं गेलं तेव्हा पहिल्यांदा अभयगिरी विहारामध्ये ठेवलं गेलं. पुढे मग अनेकांना असं वाटलं की दात आपल्या ताब्यात असला पाहिजे, म्हणून तो संघर्ष झाला. मग अनुराधापूर
नावाचं एक अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. त्यावर स्वतंत्रपणे एक भाग पाहू आपण, ज्या ठिकाणी बोधिवृक्ष आहे. आणि तो फार महत्वाचा आहे, कारण बौद्ध धर्मासाठी, जगातल्या सगळ्या बौद्ध धर्मियांसाठी तो पवित्र वृक्ष मानला जातो. आणि त्याची फांदी गेल्या वर्षी एका तिथल्या मंत्र्यांनी, अंबडचा उल्लेख मी काल केला होता, नाशिक जवळच अंबड जे MIDC एरिया आहे तिथे त्रिरश्मी लेणी आहे. तिच्या लेणीच्या पायथ्याशी एक बौद्ध स्तूप आहे. तिथे त्या बोधिवृक्षाची फांदी त्या महिलेने आणली होती आणि तिने सांगितलं होतं की लंकेचा रावणाशी काही संबंध नाही. त्याचा उल्लेख मी काल केला होता. तर अनुराधापुरातून तो दात पोलोनारुवा या ठिकाणी आणला आणि मग नवीन राजवाडा बांधला तिथे. आणि मग तिथून तो कॅन्डीला आला. म्हणजे ह्या दाताचा प्रवास जो झालाय त्याबद्दलच्या वेगवेगळ्या कथा आहे, आख्यायिका आहे. यामध्ये ताम्रपर्णी राज्याचा कुठे उल्लेख नाही, पण काही ठिकाणी तो सुद्धा आलेला आहे. आता चार्ल्स बॉक्सर नावाचे एक विद्वान होते. त्यांनी एक कथा सांगितली आहे. गोव्याच्या आर्च बिशपनी तो दात सार्वजनिकपणे मोर्टार आणि मुसळीने मारला होता. म्हणजे त्या दातावर त्यांनी घात केला होता. आणि स्थानिक धर्म जे आहेत ते नष्ट करायचे ना, आपल्या धर्माचा प्रभाव वाढवायचा. प्रत्येकाने ते आपापल्या परीने केलाय. आताही श्रीलंकेत तोच प्रकार चालू आहे. पण ख्रिश्चनांनी मोठ्या प्रमाणात हा प्रकार केला, गोव्यात केला, तसा इतर ठिकाणी केला. तर त्यांनी मग तो दात नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा अंदाजे जो काळ आहे ते इसवी 1550 आहे. तर अशा तऱ्हेने त्या दातावर अनेकदा आक्रमण झाल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. मालवट्टे, अस्गिरिया आणि मालिगावा दियावदना हे जे आहे, हे ठिकाण आहे, हे महानायक होते. आणि त्यांच्या देखरेखीखाली हा दात या ठिकाणी आणला गेला, अशा प्रकारचा एक उल्लेख आहे. तर गांधारच्या दाताचे वेगळे उल्लेख आहे. त्या ठिकाणी वेगळ्या कथा, दंतकथा, आख्यायिका किंवा मिथक म्हणू आपण, ती आहे. उजवा दात कुठे आहे त्याचे काही माहिती आहे. आणि मग ती माहिती देणाऱ्या लोकांनी आपापल्या परीने जी माहिती त्यांना उपलब्ध झाली ती दिली आहे. आता हा ऐतिहासिक भाग आहे, हा तर महत्वाचा आहे, तो नाकारता येत नाही. त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. पण मला जे निरीक्षणं पाहायला मिळाली, म्हणजे माझ्या थोड्याशा चौकस दृष्टीने मला काही गोष्टी पाहायला मिळाल्या. आम्ही गेलो तेव्हा त्या ठिकाणी आरती चालू होती, आरतीची प्रार्थना. आणि आम्हाला आधी सांगण्यात आलं होतं की तिथे काही बोलायचं नाही, आपसात बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, आवाज काढायचा नाही तोंडातून, म्हणजे शांतता राखावी. शांततेचं महत्व आहे बौद्ध धर्मात खूप आहे. आणि विशेषतः त्याचं पालन हे श्रीलंकेत पाहायला मिळतं. तर तिथे आम्ही जातानाच मोठी रांग होती, फार मोठी गर्दी होती. तर त्या ठिकाणी एक वाद्य वाजत होतं. आणि आम्हाला कळेल ना की एकीकडे म्हणतात की आवाज काढायचा नाही, दुसरीकडे आवाजच आवाज चालू होता. म्हणजे असा एक 3 ते 4 अशा ढोल वादकांचा समूह होता. त्याचा व्हिडिओ मी केला. तर त्यांनी सांगितलं आता आरती चालू आहे. आरतीच्या वेळेस जे दुष्ट शक्ती आहे, त्या दुष्ट शक्तीला हाकलून लावण्याकरता, घालून देण्याकरता हे वाद्य वाजवण्यात येतं. जोपर्यंत आरती सुरू राहील तोपर्यंत हे वाद्य वाजत राहील. एकीकडे आपण आत्मा मानत नाही, परमात्मा मानत नाही, परलोक मानत नाही, स्वर्ग नरक मानत नाही. हा बुद्धाचा जो विचार आहे, हे ज्ञान किंवा हियान पंथानी किंवा थेरवादानी स्वीकारलेला, तर त्याच्या अगदी उलट उलट हे वागणं होतं. म्हणजे बरेचदा आपण विचारापासून कसं ढळतो त्याचं एक उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं की त्या ठिकाणी ते वाद्य वाजत होतं, ते बराच काळ चालू होतं. ते फोटो काढायला मनाई होती, बोलायला मनाई होती. खूप वेळ आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं. आणि ते प्रत्यक्षात तो दंत धातूचा जो स्तूप आहे छोटासा सोन्याच्या आवरणाखाली, सुंदर आहे, खूपच सुंदर आहे, पाहण्यासारखा आहे. तर तो पाहता आला, त्याचा एक आनंद होता. दात तर नाही पाहतायत, पण त्याचे फोटो काही लोकांनी इंटरनेटवर टाकले, आपल्याला ते पाहायला मिळू शकतात. तर अशा रीतीने बुद्धाच्या मूळ विचारापासून ढळलेला बौद्ध धर्म हा सुद्धा श्रीलंकेत आज आहे. तिथे महायान पंथ सुद्धा आहे. जरी ते म्हणत असले की महायान पंथ नाही आहे, पण महायान पंथाचाही प्रभाव आहे. आणि एका भव्य स्तूपामध्ये, फार मोठा स्तूप आम्ही पाहिलं, त्याचा उल्लेख आपण पुढे करू, त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती होती, फार सुंदर मूर्ती होती. पण त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती होती, विष्णूची मूर्ती होती. मग आमच्या गाईडनी सांगितलं की हा महायानांचा प्रभाव आहे. म्हणजे थेरवादी असलेल्या या श्रीलंकेच्या बौद्ध धर्मावर महायानांचा प्रभाव आहे. महायानांमध्ये काय असतं, तर महायानांमध्ये जे स्थानिक धर्म असतात, स्थानिक धारणा असतात, त्याला स्वीकारण्याची एक प्रवृत्ती असते. जसं आता विष्णू आहे, शिव आहे, गणपती आहे, कार्तिकेय आहेत, या सगळ्या दैवतांचा प्रभाव भारताच्या विविध भागात फार पूर्वीपासून आहे. आणि मग त्या प्रभावातले लोक बौद्ध धर्मात समजा आले, त्यांनी स्वीकारला बौद्ध धर्म, तर तरी पण त्यांच्या मूळ धारणा ज्या आहेत ते ती टाकत नाही. म्हणून जे अगदी शुद्ध वगैरे आपण आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ते वाटतं की हे नको बा. पण जेव्हा ते प्रभावी ठरतात, त्यांची संख्या वाढते,
तेव्हा मात्र त्यांचा विचार स्वीकारावा लागतो, त्यांची दैवतं स्वीकारावी लागतात, त्यांचे सण उत्सव स्वीकारावे लागतात, त्यांचे अनेक धार्मिक विधी स्वीकारावे लागतात. ते श्रद्धा असो अंधश्रद्धा असो, हे सगळं स्वीकारावं लागतं. आणि महायान पंथामध्ये हे सगळं झालं. आणि महायान पंथामध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये वज्रयान पंथ निर्माण झाला. त्यांच्यात आणि सहजयान आणखी काही पंथ झाले. त्या पंथामध्ये आणखी उपपंथ झाले. त्यामुळे मग अनेक मंत्रतंत्र अस्तित्वात आली. आता ह्या पूर्ण गोष्टीला फाटा दिला आहे श्रीलंकेच्या थेरवादानी. त्यांना हे नको आहे, सगळंच नको आहे, साधं. फक्त त्यांनी मूर्तीपूजा स्वीकारली आणि त्या बुद्धाच्याच मूर्तीला फक्त तिचंच दर्शन घ्यायचं, तिचीच प्रार्थना करायची. बाकी मूर्त्यांचं महत्व तिथे फारसं नाहीये. तर कॅन्डीला जे मी पाहिलं त्या ठिकाणी हे वेगळं दृश्य मला दिसलं, म्हणून ते बौद्ध धर्माच्या विरोधातलं आहे असं वाटलं. हे माझं मत मी या ठिकाणी सांगतो. या मंदिराच्या बाहेर अनागरिक धम्मपाल यांची फार सुंदर मूर्ती आहे. सोनेरी रंग त्याला दिलाय. धम्मपालाचं जे महत्व आहे ते यासाठी आहे, आपल्या भारतामध्ये जे हिंदुत्ववादी आहे ते वारंवार स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा उल्लेख करतात. आता हे शिकागो भाषणाला जे 100 वर्ष झाली होती, त्या वर्षी मला यवतमाळ आकाशवाणीनी भाषण द्यायला बोलवलं, विवेकानंदावर भाषण द्यायला या. तर ते नुकतीच आकाशवाणी केंद्र सुरू झालं होतं, त्याला आता 30-35 वर्ष झाले असतील. तर मग मी तिथे वेगळ्या विषयावर भाषण दिलं, विवेकानंदांचे मित्र अनागरिक धर्मपाल. आता हे का भाषण दिलं मी तिथे? कारण काय, अनागरिक धम्मपाल हे शिकागोमध्ये जी धम्म परिषद धर्म परिषद झाली होती, विश्व धर्म परिषद, त्याचे निमंत्रित वक्ते होते. स्वामी विवेकानंद हे निमंत्रित वक्ते नव्हते, ते आगंतुकपणे गेले होते. त्यांना वेगळ्या कारणाने संधी मिळाली बोलायची. पण ही संधी का मिळाली? नागरिक धर्मपालांनी आपला जो वेळ होता राखून ठेवला बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचा, तो सोडून त्यांनी स्वामी विवेकानंदांना वेळ दिला, आपला सगळा वेळ देऊन टाकला. आणि बुद्धाच्या प्रदेशातून आलेला आहे, बुद्धाच्या कर्मभूमीतून आलेला हा माणूस आहे, संन्यासी आहे. विवेकानंदांना वेळ दिला, त्यामुळे विवेकानंदांना शिकागो धर्म परिषदेत भाषण देता आलं. मग त्यांची ऋण मांडण्याकरता मी ते भाषण दिलं होतं. आणि त्या भाषणाच्या वेळेस मग देव तिथला कार्यक्रम संचालक होता, तो नाराज झाला माझ्यावर. तुम्हाला शिकागो संदेशावर तर खूप माहिती मिळू शकते कुठेही शोधली, तर मी ही कशाला टाकली? म्हटलं हे महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. पण पुढे अनागरिक धर्मपाल जेव्हा कलकत्त्याला आले, तेव्हा स्वामी विवेकानंदांनी, थंडीचे दिवस होते, नोव्हेंबर डिसेंबर हाच काळ असेल, तर त्या काळात खूप थंडी होती. तर त्यांचे पाय धुण्याकरता स्वतःच्या हाताने गरम पाणी घेऊन, बाडग्यामध्ये गरम पाणी घेऊन स्वामी विवेकानंद आले आणि त्यांचे पाय धुतले. आणि पुढे मग अनागरिक धम्मपालाला जेव्हा बोधीगयेचं जे मंदिर आहे, बुद्ध मंदिर आहे, त्याला बौद्ध विहार असे आपण म्हणतो, तर त्याच्या मुक्तीसाठी, ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, हिंदूंच्या ताब्यात आहे, म्हणून जे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाला स्वामी विवेकानंदांनी मदत केली होती, याची नोंद झाली पाहिजे. अनागरिक धर्मपालांनी ते महत्वाचं काम केलं. त्या प्रत्येक कामात, या जे सांचीचा स्तूप आहे किंवा धार्मिक स्तूप आहे, अनेक बौद्ध सारनाथ आहे, अनेक बौद्ध स्तूपांच्या जीर्णोद्धाराकरता जे काही प्रयत्न अनागरिक धम्मपालांनी केले, श्रीलंकेचा माणूस म्हणजे दुसऱ्या देशातला, सिंहल द्वीपातला, आणि भारतात त्याला जे काही कायदेशीर अडचणी येत होत्या त्या दूर करण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. तर हे मी त्या माझ्या भाषणात सांगितलं, तेव्हा तिथल्या लोकांना काही आवडलं नाही. नंतर मी हीच गोष्ट जेव्हा त्या कॅन्डीच्या स्तूपाच्या समोर जो पुतळा आहे त्यावेळी सांगितली, तेव्हा जे बौद्ध माझ्यासोबत होते त्यांची काही नजरेत असं होतं की विवेकानंद कशाला सांगता, विवेकानंद म्हणजे काहीतरी हिंदुत्ववादी आणि बौद्ध विरोधी असा काही समज अनेकांचा झालेला आहे. तर दोन्हीकडे आहे, जे हिंदुत्ववादी स्वतःला समजतात त्यांच्यातही गैरसमज विवेकानंदाबद्दल आहे, तसे बौद्धांबद्दलही आहे, बौद्धांमध्येही आहे. हे मी त्या सगळ्या प्रवासात पाहिलं की लोकांना प्रचंड अज्ञान आहे आपल्या पूर्वजांबद्दल, धर्माबद्दल तर आहेच आहे. म्हणून ते आपल्या तटस्थपणे कोणत्याही गोष्टीकडे पाहू शकत नाही. तर कॅन्डीचं हे जे बुद्ध धातू, दंत धातू मंदिर आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. पूर्ण श्रीलंकेमध्ये त्याला महत्वाचं स्थान आहे. अगदी आतापर्यंत, गेल्या शतकापर्यंत ती राजधानी होती. आता राजधानीचं शहर कोलंबो झालंय. त्याला कारण पोर्तुगीज लोकांनी त्या ठिकाणी सत्ता गाजवली आणि आपला प्रभाव गाजवला. इंग्रजांनी सत्ता गाजवली आणि प्रभाव गाजवला. त्यामुळे कोलंबो हे महत्वाचं ठिकाण ठरलं अनेक कारणांनी. कॅन्डीच्या बाजूला काही समुद्र किनारा नाहीये, पण इथे समुद्र किनारा आहे, ते एक कारण असलं पाहिजे. व्यापाराच्या सोयीने, वहनाच्या दृष्टीने, परिवहनाच्या दृष्टीने ते केलं असेल. पण अशा तऱ्हेने कॅन्डीचा हा दंतधातू मंदिर अतिशय महत्वाचा आहे, म्हणून त्यावर लक्ष देण्याकरता आपण या ठिकाणी आलो आहोत. तर इथे मी थांबतो. पुढे आपण तंबुलाचा उल्लेख मी केला आहे, त्या तंबुला लेण्याबद्दल पुढच्या भागात आपण माहिती पाहू.